पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत इयोब नावाचा एक महान व्यक्ती बायबलमध्ये आम्ही पाहतो. आणि ह्या इयोब नावाच्या महान व्यक्तीमध्ये खूप मोठे 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 गुण होते. आणि त्या गुणाद्वारे प्रभू परमेश्वर प्रसन्न झाला. आणि आम्ही इयोबाचा ग्रंथ अध्याय 8 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर इयोबाविषयी आपले उद्गार काढताना म्हणत आहे. परमेश्वर म्हणत आहे, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. प्रियजन हो, इयोबच्या काळामध्ये इयोब असा व्यक्ती होता की तो ह्या 4 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याने पूर्ण केल्या. आणि ह्या 4 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळं, ह्या 4 महान गुणामुळं परमेश्वर संतुष्ट होता. आणि परमेश्वर बाकी सर्व गोष्टीच्या पेक्षा इयोबाला जास्त पसंत करत होता, त्याच्यावर प्रेम करत होता. कारण इयोब परमेश्वरावर प्रेम करत होता, म्हणून परमेश्वर इयोबाची आठवण ठेवत होता. आणि परमेश्वर कसा म्हणत आहे पहा, परमेश्वर त्याच्या तोडीचा, इयोबा ज्याविषयी सांगत आहे परमेश्वर, या भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून राहणारा आणि पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी व्यक्ती नाही. प्रियजन, आम्ही सुद्धा या 4 गोष्टी जर आम्ही पाळल्या आमच्या जीवनामध्ये, तर खरोखर आम्हाला देव पसंत करणार, आम्हाला आठवण करणार. इयोबाविषयी सांगितल्याप्रमाणे आमच्याविषयी सुद्धा परमेश्वर सांगणार की फलाना व्यक्ती, या फलाना व्यक्तीच्या बराबरीचा या भूतलावर कोणी नाही. म्हणून प्रियजन हो, आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. ह्या 4 गोष्टी. सर्वात महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट आहे सात्विक. सात्विक म्हटल्यानंतर, सात्विक म्हटलं तर तो इमानदार, प्रामाणिक व्यक्ती. प्रामाणिक, नुकतंच प्रामाणिक नाही, तर देवाच्या इच्छेनुसार एक प्रामाणिकपणा, देवाची इच्छा, देवाच्या प्रित्यर्थ, देवाच्या संबंधामध्ये तो एकदम प्रामाणिक. जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेनुसार प्रामाणिक असतो, तेव्हा सर्व बाबतीमध्ये आम्ही प्रामाणिक. तो एकदम प्रामाणिक होता, एकदम सत्याने वागणार होता. कधीही त्याने असत्य स्वीकार केलं नाही. कोणतीही लहान गोष्ट असो, मोठी गोष्ट असो, आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये त्याने सत्याने वागलेला आहे. असत्याला त्याने स्वीकार केला नाही, असत्याला स्पर्श केला नाही. म्हणून देवाने त्याला पसंत केलं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची होती, तो सरळ मनाचा होता. प्रियजन हो, हे मन जे आहे ते आम्हाला पलटवते. मन, आमचं मन कपटी मन जर असेल तर, कपट, ज्याच्यामध्ये दुजेपणा, दुसऱ्याविषयी तिरस्कार, किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो खाण्याचे दात वेगळे आणि दाखवाचे दात वेगळे, अशा प्रकारे, म्हणजे बोलतो एक आणि करतो एक, त्याच्यामध्ये उद्देश एक राहते आणि बोलण्यासाठी शब्द दुसरे राहतात. अशा प्रकारे असा नाही, तर तो एकदम सरळ. आपण ज्या प्रकारे आपण आरशाच्या समोर उभे होतो, तेव्हा आरसा आमचं कोणतंही रूप लपवत नाही, जे काही आहे ते स्पष्टपणे दाखवतो. त्याचप्रमाणे आमचं अंतःकरण, आमचं मन एकदम निर्मळ असावं. इयोब एकदम निर्मळ मनाचा, शुद्ध मनाचा, सरळ मनाचा होता. आणि म्हणून देवाने त्याची आठवण केली. आम्ही जर अशा प्रकारे वागलो तर देव आमचा मोबदला आम्हाला देणार. तिसरी गोष्ट, प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो देवाला भिवून राहणारा होता. देवाला भिवून राहणे म्हणजे काय प्रिय बंधू आणि भगिनींनो? देवाला भिवून राहणे म्हणजे तो देव आम्हाला धाकात ठेवते असं नाही, बंधनात ठेवते असं नाही, आम्हाला शिक्षा देते असं नाही, आम्हाला तुरुंगात टाकते असं नाही, परंतु देव परमेश्वर आमचा बाप आहे. मग आम्ही त्याचा आदर करतो, सन्मान करतो. आणि देव आमच्यावर खूप प्रेम करते. म्हणून देवाच्या प्रीतीमध्ये राहणे,
देवाला भिवून राहणे म्हणजे देवाच्या प्रीतीमध्ये राहणे, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे, देवाला आदर सन्मान करणे, देव म्हणते म्हणून आपण ते करणे, पाळणे, देवाची इच्छा ही आहे म्हणून करणे. आम्ही कधी कधी मुलांना सांगतो, बाबा रे असं कर, असं कर, असं कर, असं करू नको, असं करू नको, असं करू नको. ज्यावेळेस आपण त्या मुलाला सांगतो ना असं करू नको, त्यावेळेस त्या मुलांची पुन्हा जिज्ञासा जागृत होते आणि जे आम्ही सांगतो असं करू नको तेच करण्यासाठी तो पाहतो. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आम्ही मुलाला सांगतो असं करू नको, कारण हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे, हे देवाची इच्छा अशी नाही आहे, देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आम्ही मुलांना शिकवतो तेव्हा मुलं शिकतात. त्यांच्या मनामध्ये मग दुसरा विचार येणार नाही, त्यांच्या मनामध्ये दुसरी जिज्ञासा उत्पन्न होणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाची इच्छा शिकवावं आणि म्हणून आम्ही देवाला भिवून राहावं, देवाचा आदर सन्मान करावं, देवावर प्रेम करावं. ह्या सर्व गोष्टी इयोबामध्ये होत्या आणि म्हणून देवाने इयोबाचं नाव घेतलं आणि इयोबाचे आठवण करून म्हणत आहे, त्याच्या तोडीचा या भूतलावर कोणी नाही. शेवटची गोष्ट, चौथी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, इयोब पापापासून दूर. प्रियजन हो, पापापासून दूर राहणे आम्हा प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. कारण पाप हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे, देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये. एक लहानसं पाप असेल ना, एक मनामध्ये येणारा पाप, इच्छा, पापाची इच्छा धरणे, एक वाईटाची इच्छा धरणे, हे सर्व काय आहे? शैतानी आहे. आणि म्हणून आम्ही देवाचे आहोत, आम्ही देवासोबत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? त्या सर्व पापापासून आपण दूर राहिलं पाहिजे. तेव्हा आम्ही देवाच्या सोबत राहतो. म्हणून कोणतीही गोष्ट आमच्या मनामध्ये आम्ही ठरवून ठेवलं पाहिजे. प्रियजन हो, आम्ही पाहतो संत डोमिनिक सावियो यांनी मनामध्ये निश्चय केला की मी पाप करणार नाही, मी मरून जाईल तरी पाप करणार नाही. आणि तसं त्याने आपल्या जीवनामध्ये केलं, तो संत झाला. प्रियजन हो, संत मरिया गोरेती हिच्याविषयी सुद्धा आपण ऐकतो. मरिया गोरेतीने सुद्धा निश्चय केला की मरून जाणे मी पसंत करेल, परंतु मी पापाला स्पर्श करणार नाही, पाप माझ्या जीवनामध्ये येऊ देणार नाही. प्रियजनो, अशा प्रकारे जेव्हा आपण निश्चय करतो आणि आम्ही तशा प्रकारे वागतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वादित करते आणि देव प्रसन्न होते. इयोबाने आपल्या जीवनामध्ये तसंच केलं, म्हणून तो इयोब देवाला पसंत आला. प्रियजनो, आम्ही सुद्धा ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं तर देव आम्हाला पसंत करणार. प्रियजन हो, ह्या 4 गोष्टी इयोबाच्या जीवनामध्ये होत्या, म्हणून देवाने त्याला पसंत केलं. आमच्या जीवनात सुद्धा ह्या गोष्टी याव्या अशी देवाची इच्छा आहे. आणि प्रत्येक मनुष्याला देव अशा प्रकारे प्रेरणा देतो आणि आम्ही अशा प्रकारे ह्या देवाच्या या वचनानुसार राहावं आणि इयोबाचे जे आदर्श आहे ते आमच्या समोर ठेवून आम्ही सुद्धा इयोबासारखं देवाला पसंत पडणारे होण्यासाठी आपण 4 गोष्टीकडे लक्ष लावूया. आपण प्रामाणिकपणे जीवन जगूया, सत्याचं जीवन जगूया, आम्ही सरळ मनाचे बनून जीवन जगूया, आम्ही देवाला भिवून आपण जीवन जगूया, आम्ही पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करूया. आमच्याच्यानं जेव्हा जमत नाही तेव्हा आपण प्रार्थना करू, देवाला आशीर्वाद मागू, देवाच्या कृपेने भरून जाऊन आपण पापापासून दूर राहण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.